हॅलो फ्रेंड, जगदंब जगदंब गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका छान अशा व्हिडिओमध्ये. तर चला बनवूयात अन्वीचा टिफिन. तर आपलं मी काय केलं तर सकाळ सकाळ पाणी ठेवलं होतं उकळायला आणि मग त्याच्यामध्ये मीठ आणि तेल ठेवलं होतं, टाकलं होतं आणि मग नूडल्स टाकले होते अशा प्रकारे उकळण्यासाठी. आता क्षमा असावी का तर मला झालेली आहे सर्दी आणि खोकला. आणि इथं आपली ब्रोकोली, शिमला मिरची, लाल शिमला मिरची, रेड शिमला मिरची, गाजर, जे काही आपले व्हेजिटेबल्स असतात, कांदा वगैरे ते सगळं मी इथं चिरून घेतलेलं आहे. आणि इथे मग मी पॅनमध्ये टाकलं होतं लसूण बारीक चिरून. त्याच्यानंतर इथे मी टाकलेला आहे कांदा आणि आपले व्हेजिटेबल जे धुतलेले होते स्वच्छ. तर ते सगळे व्हेजिटेबल्स मी याच्यामध्ये आता टाकणार आहे आणि व्यवस्थित त्याला फ्राय करणार आहे. तर अन्वीला आहे ना, ते जे आपले सॉस टाकतात ते नूडल्स असतात ना, तर ते नाही आवडत अन्वीला. व्हेज हक्का नूडल्स आवडतात. आणि मग त्याच्यामुळे मी याच्यामध्ये काही सॉसेस ॲड नाही करणार आहे. फक्त थोडंसं मी किंचितचं विनेगर एक थेंब आणि थोडंसं सोया सॉस टाकलेलं आहे, एक थेंब. बस मी एवढंच टाकलेलं होतं त्याच्या नूडल्समध्ये. का तर विनेगर हे चांगलं नसतं ॲक्च्युली, म्हणून थोडंसं एक थेंब. आता माझ्याकडे आहे, मी प्लम केकच्या वेळेस मागवलेलं म्हणून मी टाकते आहे, नाहीतर मी असं इथे फेकून देणार आहे, टाकणार नाही आहे. पण मला थोडीशी क्रेविंग झाली ते टाकण्याचं म्हणून मी टाकलं, बाकी काही नाही. तुम्ही अवॉइड केलं तरी चालेल. आणि ते होते ग्रेप्स, रेड ग्रेप्स आहेत आणि बिस्किट आहे अन्वीच्या टिफिनला. आता हे विदाऊट सीडचे रेड ग्रेप्स आहेत, छान लागतात, टेस्टला मस्त लागतात. ग्रीन ग्रेप्स पण आहेत, पण थोडं आंबट आहेत, ते अजून काही जास्त नाही झालेले. आणि अशा प्रकारे झालेला मग अन्वीच्या टिफिनला आज नूडल्स दिलेले. ॲक्च्युली आज काही असा डे नव्हता, पण चला म्हटलं होते व्हेजिटेबल जे मी मागवले होते. बुरिटो बाउलचा रेसिपी मी जर पाहिली असेल, माझी नसेल पाहिली तर प्लीज पहा, शॉर्ट्समध्ये टाकलेली आहे. तर त्यासाठी जे व्हेजिटेबल्स मागवले होते तेच टाकून मी इथं नूडल्स बनवलेले आहेत. आणि मग अशा प्रकारे होता आज अन्वीचा टिफिन. हे 2 बिस्किट्स दिलेले आहेत. ॲक्च्युली आपल्या सध्या पुण्यामध्ये चालू आहे सायकलिंग टूर, तर त्याच्यामुळे कुठे कुठे ट्रॅफिक जॅम असतं ना, मग त्याच्यामुळे थोडंसं एक्स्ट्राचं मी तिला दिलेलं. आणि ती गेल्यानंतर परत मग आम्हाला ब्रेकफास्टसाठी मी परत आणखीन दुसरे नूडल्स केले, का तर ती सकाळी अर्ली मॉर्निंग जाते. मग तिच्यासोबत जो नाश्ता नूडल्स जर थंड केले असते तर आत्तापर्यंत थंड झाले असते, मग छान नसते लागले. आणि आमच्या अण्णांना लागतात थोडेसे सॉस वगैरे टाकून नूडल्स, त्यांना आवडतात. त्यांना असे विदाऊट सॉस एवढं काही छान नसते लागले आणि त्यांना पण सर्दी झाली, मग त्यांच्या तोंडाची चव गेलेली आहे. मग म्हटलं चला थोडंसं सॉस वगैरे टाकून जरा त्याला टेस्टी बनवावं, म्हणून त्यासाठी हा अट्टाहास, बाकी काही नाही. मग अशा प्रकारे बनवलं होतं. छान प्रकारे नूडल्स बनवलेले मस्तपैकी आमच्यासाठी गरमागरम असे. नंतर मी सॉस वगैरे ॲड करून त्याच्यामध्ये मी काही नाही, सॉस म्हणजे फक्त टोमॅटो केचप असतं ते वरतून टाकलं होतं, थोडंसं सोया सॉस टाकलं होतं, विनेगर याच्यामध्ये नव्हतं टाकलं मी. आणि तयार होते आपले असे मीठ वगैरे टाकून सर्व केले ते छान गरमागरम आपले नूडल्स. तर कसा वाटला माझा हा ब्रेकफास्ट. आणि मी व्हेज बुरितो बाउल आणि त्याच्यानंतर जो आहे ना म्हणजे बॉल, आणि त्याच्यानंतर मशरूम ते शॉर्ट टाकलेला आहे, नक्की जाऊन पहा. धन्यवाद.